फायनली पोहोचलो होतो आपण. हे कुठे आलो आपण? सांगतो सगळं. मी आधी गाडी लावून येऊ का? पण तू कुठे आला? तू 2 मिनिटं थांब, मी आलोच. आलो आलो आलो. चल चल चल. हे तू कुठे आणलंयस? मला सिनेमा बघायला जायचं होतं ना. सिटी प्राईड 2चा पुढे इथून. अगं मी सिनेमाच दाखवणार आहे तुला. काय वेडा समजतो का? मला नाटकाचं थिएटर आहे, ते सिनेमा कुठे चालतो? ऐक, मी तुला स्टेजवरचा सिनेमाच दाखवणार आहे आज. तू चल तर आधी. चल 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 चल. मस्त नाटक. अगं चल ग, ते नाटक सुरू होईल आता. दादा थांब ना. ओजस्वी, आय एम डॅम शुअर तू हे नाटक एकदा बघितलंस ना की यापुढे कुठल्याच नाटकाला नाही म्हणणार नाहीस तू. चल. आणि यासाठी तू खोटं बोललायस माझी. तू ना बोलूच नको, मला बोलायचं नाही. ते दाखवू बघतेस, जास्त आवाज केला की ते बाहेर काढतात. त्यामुळे मी बोलत नाही, तूही बोलू नकोस. आपण नाटक बघूया. हा चल. कुमारी, श्रद्धा, सत्ता आणि सत्य यांच्या संघर्षात उलगडत जाणारी कथा. जिवंत देवीच्या परंपरेमागचं भीषण वास्तव आपण या कथेमध्ये पाहिलं. अगं आई, मी खरं सांगतोय, ओजस्वीला खूप आवडलंय नाटक. अगं खरंच तर. तू नंतर बोलती यायशी. हो बरं, ऐक नाही, दुसरं नाटक सुरू होणार आहे, मी ठेवतो. नंतर बोलू. ओके, ठेवतो. बाय 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 बाय. काय बोलत होता आईशी? अगं आईला म्हणलं ओजस्वीला नाटक खूप आवडलं ना तुला? हो आवडलं मला. अरे यार, आपल्या नेपाळच्या ट्रिपची आठवण आली मला. माहितीये का तुला? बघ काय मस्त कनेक्ट केलंस तू. हो. ओजस्वी, आता तू बघितलं ना, तो होता स्टेजवरचा सिनेमा. आता तुला सिनेमाची गोष्ट बघायची स्टेजवरची. एक मिनिट. काय झालं? मी नाटकांवाल्यांचा ना हाच प्रॉब्लेम आहे यार. तुम्ही फार कॉम्प्लिकेटेड गोष्टी बोलता. ऐक, बाबूराव पेंटर माहिती? हो सॉरी, जेनजी. तुम्हाला कसं माहिती असेल? मी सांग. मला माहिती आहे. त्यांचं कोल्हापूरमध्ये स्टुडिओ सुद्धा आहे. जापूरचा म्युझियम आहे. त्यांच्या सेटचे फोटो सुद्धा बघितलेत मी. मला सगळं माहिती आहे. बहिणाबाई, मग आता त्यांचा जीवन प्रवास कसा होता आणि त्यांनी काय हाल अपेष्ट सहन करत सगळं उभं केलंय ते बघूया स्टेजवर. चल पुढचं नाटक. सिनेमा केसरी, भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळातील महान कलाकार बाबूराव पेंटर यांच्या सृजनशील प्रवासाची ही रंगमंचीय कहाणी. अतिशय सूचक डायलॉग्स हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहेत. कसलं भारी आहे यार. मस्त मोटिवेशन येतं. अशी नाटकं ना अजून लोकांनी बघायला पाहिजे यार. लोकांनी? तुम्ही येता लोकांमध्ये. हा बरं ऐक ना, पुढचं जे नाटक आहे ना, तुला आठवतं लहानपणी आजी आपल्याला गोष्टी सांगायची राजा राणीच्या? काय गुंतून जायचो आपण ऐकताना. असं सगळं डोळ्यासमोर उभं राहायचं. पुढचं नाटकही तसंच आहे. काय होतं नाटकात पण काय सांगतो तुला सगळं बघूया ना आपण. बोलू नकोस ना ते. सॉरी. गुलाम राणी आणि बदाम चोर. मुखवटांच्या जगात प्रेम, ओळख आणि स्वतःला स्वीकारण्याचा जादुई प्रवास या कथेमधनं उलगडत जातो. मनुष्य म्हणून जगत असताना प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वप्न असतात. काही ना काहीतरी स्वतःबद्दलची एक गोष्ट असते. कदाचित ती गोष्ट जगून पाहण्याचा ह्या मुलांनी ह्या पर्टिक्युलर नाटकामध्ये प्रयत्न केला असावा. काय म्हणा बाई, कसा वाटला आजचा दिवस? एक नंबर. स्टेजवरचा सिनेमा काय असतो ना आज कळालंय मला. आता ना मी उद्याचे काय काय नाटक सगळे बघायला फार एक्साइटेड आहे यार. कमाल आहे, तुझं एकदम ट्रान्सफॉर्मेशन झालंय. हा पण चला आता लवकर निघूया, कारण उद्या पहिलं नाटक 1:15 सुरू होणार. आपल्याला 2:30ला टच व्हायचं इथे. चल. सॉरी ओजस्वी, उशीर झाला मला. झोपला होता. मला ना कॉन्फिडन्सच नाही आहे तुझ्यावर. मी निघून आले. कसं शक्य? मी विरोधाचं नाटक मिस करीन का? बाय द वे, नाटक कुठलंय? PICTचं आहे. तू हे का? चल लवकर, मला सुरुवात. आयुष्य सगळं नियंत्रणात आहे असं वाटत असताना अचानक सुरू होतो स्वतःला शोधण्याचा प्रवास आणि त्याची घटनात्मक प्रतिकृती आपल्याला या नाटकामधनं पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीनं मांडलेलं नाटक तू है कहा. बघितलंस ना नाटक? लहान बहिणी म्हणजे ना डोक्याला ताप असतात. प्रूव्ह झालंय आता.
आईला सांगे ना मी. काय? तू बघितलंस ना त्या नाटकात, त्या लहान बहिणीमुळे त्या मोठ्या बहिणीला कळालं की काय नाही करायचंय, काय करायचंय. वा. माझ्यामुळे तुला कळालं. मी तुझ्यासाठी थांबले होते तिथे, तुला उशीर झाला. बास बडबड बास झाली, पुढचं नाटक बघूया. हो. बरं बाय द वे, नाटक कुठलं? MMCOचं दुग्गाईलो. चल 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 लवकर. श्रद्धा, परंपरा आणि माणसाच्या भावविश्वाला स्पर्श करणारी म्हणजे हे नाटक दुग्गाईलो. शक्ती आणि मातृत्वाच्या भावनेची प्रभावी कथा. या नाटकामधलं त्या आजोबांच्या आपल्या नातीसोबत असलेलं नातं आपल्याला नक्कीच हळवं करून जातं. या चला. तुला माहितीये का दादा, आजचं जे नाटक होतं ना ते फार बोलकं होतं माहितीये का. कारण ना म्हणजे मी बसमधनं जाते, ट्रेनमधनं जाते, सगळ्या मुलींबरोबर असं होतं. माझ्या मैत्रिणी मी जवळून बघितलंय हे, आणि त्यामुळे ते नाटक ना एकदम असं मनाला लागून गेलं मला एकदम. खरंय ग. तुला माहिती का, नाटकाचं हे कामच आहे म्हणजे समाजाला नवीन विचार देणं, त्याला काहीतरी बदल घडवणं, हेच तर खरं नाटक आहे. हेच आपण बघितलं आता. पटतंय मला. तर जाऊ दे, फार मनावर घेऊ नकोस. मस्त वडापाव पटकन संपूया आणि पुढच्या शोला जाऊ. बरं दादा, तर पुढचं नाटक कुठलं आहे? पुढचं नाटक आहे PMCCचं इति मायाव्यूह समाप्त. कडक असणारं नाटक. चल चला. बघूया. मोह आणि माणसाचं आयुष्य याचं समीकरण कदाचित न सुटणार आहे. इति मायाव्यूह समाप्त हे नाटक पाहिल्यानंतर याची प्रचिती येते. अमर्याद इच्छा पूर्ण करणाऱ्या शक्तीच्या मोहात अडकलेल्या माणसाची अस्वस्थ करणारी ही कथा. अतिशय सुंदर डायलॉग्स असलेलं हे नाटक इति मायाव्यूह समाप्त. तर आता आपण बघितलं BMCCचं इति मायाव्यूह समाप्त. बरोबर. काय शिकलीस नाटकातनं? हाव हाव करू नये हा मेन सब्जेक्ट होता. त्यामुळे हाव हाव करू नकोस, जे मिळालं त्यात समाधानी राहा. झालं बस झालं. पुणेरी म्हणून इतके टोमणे मारण्याची गरज नाही मला, प्लीज. बर, अशा रीतीनं आज विरोधिया करंडक या स्पर्धेतला शेवटच्या दिवशीचा नाटकांचा पहिला स्लॉट संपलेला आहे. हो. आपण आज बघितलं त्यापैकी कुठलं नाटक आवडलं? तुला सांगू का, मला ना दुग्गाईलो फार आवडला यार. नाही पण मला वाटतं ना PICTचं तू है कहा जरा जास्त चांगलं होतं. पण मग तसं बघायला लागलं तर BMCCचं पण छानच होतं की नाटक. खरं सांगू का, सगळीच नाटकं चांगली होती. परीक्षकांची घरी कसोटी. आणि आता पुढचं नाटक आहे म्हणजे शेवटच्या स्लॉटचं पहिलं नाटक आहे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचं रॅप्टा. हो. हे तर काय जयंतीचं नाटक आहे, तुला आवडणारच. होया. येस. धारावी मधल्या छोट्याशा गल्लीमधनं मोठी स्वप्न पाहणाऱ्या 3 मित्रांची संघर्षमय कहाणी ही आपल्याला या नाटकामधनं बघायला मिळते, ज्याचं नाव आहे रॅप्टा. रॅप या संगीताच्या माध्यमातून सादर करत असलेली कहाणी, आणि या कहाणीचा मूळ गाभा आहे स्त्रियांचं संरक्षण किंवा स्त्रियांवरती होणारे अत्याचार. नाटकाचं नाव आहे रॅप्टा. तर ओजस्वी, तुलाही माहितीये मला रॅप मी कधी ऐकली नाही, मला अजिबात ते आवडत नव्हतं. पण ऐक ना, रॅप मध्ये पण चांगल्या चांगल्या गोष्टी सांगू शकतो. तेच मी ऑनेस्टली तुला सांगतोय, आज मला कळलं की ह्या MITने या रॅप्टा या नाटकातनं रेप सारखा इतका सेन्सिटिव्ह विषय रॅप थ्रू काय मांडला यार. खरंच. कमाल कमाल खरंच. आजपासून मी रॅप फार छान पद्धतीनं ऐकणार याच्या पुढे. ऐक प्लीज. आणि आता पुढचं नाटक आहे, तुला माहिती आहे ते नाटक सांगायच्या आधी COEPनं फिरोदियामध्ये सगळ्यात जास्त वेळा करंडक जिंकलाय. वाव. हा, आणि आता पुढचं नाटक COEPचंच आहे, अरे वा, एलिझियम. क्या बात आहे. प्रायमरीला त्यांनी फार धमाल केली होती, पण ते मला माहिती आहे ते फायनलला अजून काहीतरी फारच वेगळं करतील. बघूया. चल. माणसाचं कुतूहलच असतं भविष्यात कोणती गोष्ट घडेल किंवा भविष्यात कुठल्या कुठल्या गोष्टीवर त्याला सामोरं जावं लागेल. या नाटकामध्ये आपण पाहतो 2050 मधली एक कथा, ज्याच्यामध्ये भविष्य काळात श्वासही विकत घ्यावा लागतो, तेव्हा माणुसकीचं खरं मूल्य काय असतं ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या नाटकामध्ये मिळतं. नाटकाचं नाव आहे एलिसियम. दादा, हे नाटक आहे ना, म्हणजे प्रदूषण, ऑक्सिजनची कमतरता, वृक्षतोड आपण किती कॅज्युअली घेतो यार.
म्हणजे या नाटकाने असं भीषण वास्तव आणलंय आपल्या समोर. मी सुन्न झाले होते. अगदी खरंय. हो ना? नाटक बघून ना सुन्न आलो तुम्ही, सुन्न. सुचतच नव्हतं काही. खरंच कमाल नाटक होतं. आणि आता पुढचं नाटक आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं अख्तरी. तुला सांगतो, प्रायमरी राऊंड मध्ये मी बघितलेल्या सगळ्या नाटकांपैकी मला हे सगळ्यात जास्त आवडलेलं नाटक. कमाल नाटक, बघूया. कलाकार म्हणल्यानंतर त्याला त्याच्या अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचण्याकरता संघर्ष हा करावाच लागतो. अशीच ही कथा अख्तरी. मल्लिका गझल बेगम अख्तर यांच्या संघर्षमय आयुष्याचं दर्शन घडवणारी, अतिशय अप्रतिम डायलॉग्स, फार सुंदर सुश्राव्य गायन हे या नाटकाचं बलस्थान आहे. काय बहिणा भाई, फिरोजाचे 2 दिवस कसे गेले? अप्रतिम, मेमोरेबल. तुला माहितीये का, हे 2 दिवस ना कायम माझ्या लक्षात राहतील. खरं ना? काय कमाल बघ ना, म्हणजे 9 नाटकं, 9 त्यांचे वेगळे विषय, 9 मांडण्याच्या पद्धती, पण काय इम्पॅक्ट होता. म्हणजे प्रत्येक नाटक आपल्याला काहीतरी शिकून गेलं. हो की पण नाही? ना तुला माहितीये, आज मला कळालं तू इतका नाटक वेडा काय आहेस ना. थँक गॉड. कळलं मला आज. बघ, आणि तुला एवढंच नाही, आता तुला कळलं असेल ते जितक्या सहजपणे त्या स्टेजवर वावरतात ना, तितक्या सहजपणे त्यांचं प्रेझेंटेशन होतं. त्याच्या मागची प्रोसेस, खरंच ही प्रोसेस इतकी अवघड असते. म्हणजे सुरुवात होते, आधी गोष्ट शोधायची, गोष्ट झाल्यावर त्याच्यावर नाटक, म्हणजे संवादरूपी नाटक बरोबर. लिहायचं. हा. त्यासाठी मग पात्र, कलाकार जमवा, मग ते गायक, अरे. डान्सर्स, सेटवाले, हे सगळ्यांची एकत्र गाड बांधायची आणि मग तालमीला सुरुवात करायची. काय अवघड प्रोसेस असेल, पण इथलं काही आपल्याला ते प्रेझेंटेशन बघताना जाणवतं आहा. का? हीच तर कळतच गंमत आहे नाही. नाटकाची. मग मित्रांनो, कशी वाटली आमची गोष्ट? आमची गोष्ट म्हणजे TICC आमचे व्हिडिओज. मला खात्री आहे तुम्ही TICC आमचे व्हिडिओ नक्की फॉलो करत असाल, आणि केला नसेल तर आता नक्की करा. आणि आमचा इंस्टाग्रामवरचं थिएटर इंडिया कंपनीचा हँडल पेज आणि यूट्यूबचा आमचा थिएटर इंडिया कंपनीचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आमचे व्हिडिओज जगभरातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. थँक्यू.